IBS आणि स्ट्रेस असं म्हटलं जातं. तर आता स्ट्रेस आहे आणि त्याच्यामुळे पोट सतत बिघडत असतं किंवा पुन्हा पुन्हा मोशनला जावं लागणं, ह्या गोष्टी होतात. कृते अपि अकृत संज्ञता, म्हणजे मोशनला जाऊन आल्यानंतर सुद्धा परत जावं वाटणं अशी इच्छा. आता ज्या वेळेला स्ट्रेस आहे एखाद्या व्यक्तीला, माणसाला, तर त्यावेळेला त्याला समजत नसतं की त्याला स्ट्रेस आहे बऱ्याचदा. मग अशा वेळेला स्ट्रेसचा आणि पोटाचा संबंध बराच बघायला मिळतो. मोकळ्या हवेच्या ठिकाणी गावाकडे आपण रिलॅक्स जेव्हा असतो तेव्हा काहीही खाल्लं तरी पचतं पण आरामात, हे पण दिसतं. आणि त्यामुळं हा स्ट्रेस आणि मनाचा संबंध आपण समजू शकतो की आयुर्वेदाने ह्याला काय म्हटलेलं आहे, तर या एव पित्तधरा कला सा एव मज्जाधरा कला. म्हणजे काय, तर पित्तधरा कला म्हणजे आपल्यामध्ये पचनाची जी काही आतमध्ये लाइनिंग आहे, कला आहे, तीच मज्जाधरा कला. मज्जा याचा अर्थ आपलं बुद्धी किंवा विवेक किंवा योग्य पद्धतीनं आपला विचार करण्याची क्षमता. आपली जर का मनाची परिस्थिती योग्य नसेल तर पोटावरती त्याचा परिणाम येतो. तर हे आयुर्वेदामध्ये एवढ्या अनेक वर्षांपूर्वी सांगून ठेवलेलं आहे की गट ब्रेन ॲक्सेसचा कसा संबंध असतो. यानुसार औषधं दिल्यानंतर पेशंटमध्ये आराम दिसतो.